सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ। ओम नमो आदेश। जय महाकाली। लवकरच शारदीय नवरात्रोत्सव सुरू होणार आहे। शारदीय नवरात्री उत्सवामध्ये प्रत्येक देवी भक्त सेवेकरी आपापल्या घरी आपापल्या परीने जेवढे शक्य होईल तेवढे 9 दिवसांमध्ये आई भवानीची सेवा करत असतात। आपल्या घरामध्ये आपण घटस्थापना करत असतो, देवीची मांडणी करत असतो, देवीला आपण एक विशेष असे स्थान गादीवरती ठेवत असतो। त्या काळामध्ये आपण देवीचे जेवढे आपल्याकडून शक्य होतात तेवढे जप करतो, कोणी उपास करतो, कोणी निर्जळी उपास करतं, कोणी सप्तशतीचा पाठ करतं। तर ह्याच्यामध्ये अजून एक सेवा आहे ती म्हणजे कुंकुमार्चन। तर देवीची कुंकुमार्चन सेवा करणे म्हणजे काय आणि कुंकुमार्चन हे कसे करावे, कधी करावे, कुणी करावे हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तर कुंकुमार्चन म्हणजे देवीला कुंकुवाने घातलेला अभिषेक। ज्या प्रकारे आपण देवांना पंचामृताने अभिषेक घालतो, दूध दही यांनी अभिषेक घालतो, त्याच प्रकारे आपल्याला देवीला कुंकुवाने अभिषेक घालायचा असतो। परंतु जेव्हा आपण देवीला कुंकुवाने अभिषेक घालतो तर ते कुंकू हे हळदीने बनलेले कुंकू पाहिजे आहे। आपल्याला हळदीयुक्त तयार झालेले कुंकू याने आपल्याला देवीला कुंकुमार्चन करायचे असते। कुंकू हे लाल रंगाचे आहे। लाल रंग हे शक्ती सामर्थ्याचे प्रतीक आहे। कुंकुमामध्ये पूर्ण ब्रह्मांडाची शक्ती खेचून घेण्याचे सामर्थ्य असते। लाल रंग हा देवीला अत्यंत असा प्रिय आहे। त्याच्यामुळेच आपण देवीला कुंकुमार्चन करतो। देवीला कुंकुवाने आपण अभिषेक देवीला घालतो। तर आपल्याला कुंकुमार्चन कसे करायचे आहे, कुंकुमार्चन केल्याने काय होते, तर कुंकुमार्चन केल्याने आपल्याला देवीमध्ये आपल्याकडे जी देवीची मूर्ती असते त्या देवीच्या मूर्तीमध्ये जीवित्व येतं। कुंकुवाने देवी आपली तिथे आपल्याला असा भास होतो की देवी त्या मूर्तीमध्ये जीवित्व झाली आहे। तर कुंकू हा शब्दच म्हणजे लाल रंग। लाल रंगाने देवी स्वतःकडे शक्ती आणि सामर्थ्य खेचून घेते। तर कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला काही नियम असतात। कुंकू वाहण्यासाठी आपल्याला देवीला आपल्या उजव्या हाताचाच वापर करायचा असतो। तर उजव्या हाताचा वापर करून आपण देवीला कुंकू कसे वाहायचे आहे, तर आपला अंगठा आणि आपले मधले बोट आणि अनामिका या 3 बोटांनीच आपल्याला आपल्या देवीला कुंकू अर्पण करायचे असते। हे बोट आणि आपले शेवटचे बोट ह्यांना टच करायचं नाही। आपल्याला ह्या 3 बोटांनीच आपल्या देवीला कुंकू अर्पण करायचे असते। तर तुमच्याकडे जर देवीची मूर्ती नसेल, तुमच्या घरामध्ये देवीचा टाक असेल तर तुम्ही त्या टाकावर देखील कुंकुमार्चन करू शकता। तुमच्याकडे दोन्हीही म्हणजे मूर्ती किंवा टाक दोन्हीही नसतील तर तुम्ही एक सुपारी घेऊन त्या सुपारीला आईचे नाव स्मरण करून तिला देवी समान मान देऊन तिची पूजा करून हळद कुंकू वाहून तुम्ही तिला त्या सुपारीला देखील पूजा करू शकता आणि त्या सुपारीचे कुंकुमार्चन करू शकता। तर कुंकुमार्चन करण्याची पद्धत कशी आहे, तर आपल्याला अगोदर एक छोटासा पाट घ्यायचा असतो। तुम्ही चौरंग घेतला तरी चालेल। त्या चौरंगावर एक लाल वस्त्र तुम्हाला घालायचे आहे, अंतरायचे असते। त्या लाल वस्त्रावर अगोदर आपल्याला कोणतीही पूजा करण्याच्या आधी आपल्याला प्रथम देवता आपले गणपती बाप्पाची पूजा करायची असते। तर सर्वप्रथम आपल्याला मी तुम्हाला दाखवते कुंकुमार्चन कसे करायचे आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला कुंकुमार्चन करण्यासाठी एका आसनावर बसायचे असते। तुम्हाला फरशीवर बसायचे नसते। आणि इथे मी एक छोटा पाट घेतलेला आहे। ह्या पाठावर आपल्याला एक लाल रंगाचे वस्त्र अंतरायचे असते। इथे आपण वस्त्र अंतरून झाल्यानंतर आपल्याला प्रथम इथे दिवा लावायचा असतो। आपल्याला दिवा हा नेहमी देवीच्या उजव्या बाजूलाच ठेवायचा असतो। देवीला आपण दिव्याला हळदी कुंकू वाहून आपण त्याला अक्षता वाहून त्याला आपण
नमस्कार करायचे आहे, नमस्कार करायचे आहे, नामस्मरण घ्यायचे आहे आपण त्याला. नंतर आपल्याला आपल्या गणपती बाप्पाला पूजायचे आहे. तर गणपती बाप्पाला पूजण्यासाठी प्रथम आपण ह्याच्यामध्ये थोडेसे, जिथे तुम्ही गणपती बाप्पाचे स्थान ठेवणार आहात तुम्हाला तिथेच हे करायचे आहे. नंतर त्याचे स्थान चेंज करायचे नाही. मी थोडंसं अक्षता घेतल्या आहेत. त्या अक्षतावरती हळद कुंकू वाहते आहे आणि नंतर आपल्या बाप्पाला मी इथे बसवते आहे. गणपती बाप्पाला गंध लावून कुंकू आणि नंतर हळद लावून अक्षता वाहून गणपती बाप्पाला फुले अर्पण करून आपण गणपती बाप्पाला वंदन करूया. गणपती बाप्पाला आपण हाक मारूया, त्याला आवेदन करूया आपण गणपती बाप्पाला. नंतर आपल्याला आपल्या देवी आईला मूर्तीला, आपल्या देवीच्या मूर्तीला, तुमच्याकडे अशा प्रकारची मूर्ती असेल तर तुम्ही ही मूर्ती बसवू शकता किंवा तुमच्याकडे देवी आईचा टाक असेल तर तुम्ही टाकाची पूजा करू शकता. तर आता मी इथे प्रथम आपल्या देवीला स्थान देण्यासाठी थोडेसे अक्षता वाहून घेते आहे. अक्षतावरती हळद कुंकू घालून घेते आहे. हळद कुंकू वाहून झाल्यानंतर आपण देवीला इथे स्थानबद्ध करायचे आहे. देवीला छान असे हळद कुंकू अभिषेक वगैरे लावून घेतलेला आहे. मी अभिषेक करून घेतला आहे देवीचा आणि इथे मी तिला आता स्थान दिलेले आहे. तरी सुद्धा मी पुन्हा एकदा देवीला हळद कुंकूचा मान देते आहे. आपण इथे देवीला अक्षता अर्पण करत आहोत. देवीला आपल्याला छान असे ओवाळून घ्यायचे आहे. देवीला, गणपती बाप्पाला आपल्याला ओवाळून घ्यायचे आहे. तुम्ही मनातल्या मनात देवांची नावं घेत जा. तुमच्या जे आराध्य देव आहे, तुमचे इष्ट देव आहे, त्यांची नावं घेतले तरी चालेल. देवीचं कुंकुमार्चन करताय तर देवीचं नाव घेतलं तरी चालेल. आता कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला प्रथम कुंकूची गरज असते. तर कुंकू मी तुम्हाला सांगितले आहे. कुंकू आपल्याला हे वाहण्यासाठी ह्या 3 बोटांचाच वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे मी कुंकू घेणार आहे आणि प्रथम आपल्याला कुंकुमार्चन करण्याच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा असतो. आपल्याला आईला, देवीला सांगायचे असते. आपल्या मनात जी इच्छा आहे ती आपल्याला आईला बोलायची आहे आणि नंतरच आपण मग हे कुंकुमार्चन अभिषेक करायला सुरू करणार आहोत. कुंकुमार्चन अभिषेक प्रथम आपल्याला देवी आईच्या चरणांपासून करायचा असतो. देवी आईच्या चरणांपासून ते नंतर तिच्या शिरापर्यंत जायचं असतं. तर प्रथम आपण देवी आईच्या चरणाला कुंकुमार्चन करणार आहोत. कुंकुमार्चन करताना तुम्ही 99 मंत्राचा देखील जप करू शकता. तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही फक्त तुमच्या कुळदेवीचे जे नाव आहे तिचे नाव घेऊन अर्पण करू शकता किंवा ओम दुर्गाय नमः किंवा ओम महालक्ष्मी माते नमः असे करून देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. मी इथे 99 मंत्राचा जप करून, नामस्मरण करून कुंकुमार्चन करते आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै नमः. 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 तर अशा प्रकारे इकडे तुमचं कुंकुमार्चन झाल्यावरती आपल्याला देवी आईला, भवानीला गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो. गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य, आणि तुमच्याकडे तेव्हा त्या क्षणी गूळ खोबरे अवेलेबल नसेल तर तुम्ही दूध किंवा साखर याचा नैवेद्य दाखवलात तरी चालेल. देवी आईला भाताची खीर फार आवडते, ती देखील दाखवली तरीही चालेल. आपण इथे दूध आणि खोबऱ्याचा नैवेद्य आपण देवीला दाखवून देऊया. ओम नैवेद्यम समर्पयामि. ओम नैवेद्यम समर्पयामि. ओम नैवेद्यम समर्पयामि. आई भवानी माते की जय. आई अंबाबाईचा उदो उदो. आई महाकाली माते की जय. आई 64 योगिनी माता की जय.
तर अशा प्रकारे देवीचं कुंकवाने अभिषेक कुंकुमार्चन नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला शक्य नसेल तर फक्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहिल्या माळीला तुम्ही करू शकता। कोणत्या कोणत्या विभागामध्ये देवीचे कुंकुमार्चन हे पहिल्या माळीला, सप्तमीला, कोणी पंचमीला करतं, कोणी अष्टमीला करतं। तर तुम्ही जर सप्तशतीचा पाठ करत असाल तर तुम्हाला तो सप्तशतीचा पाठ हा 7व्या दिवशी पूर्ण संपवायचा असतो। त्याला आपल्याला 7व्या दिवशी आणि अष्टमीला आपल्याला त्याचे उद्यापन करायचे असते। तर अष्टमीला उद्यापन करताना आपल्याला देवी आईला भवानीला कुंकू आणि अभिषेक घालणे गरजेचे असते। तर अशा प्रकारे मी तुम्हाला कुंकुमार्चन कसे करायचे आहे हा फक्त माझ्याकडून मी ज्या पद्धतीने करते तुम्हाला तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ह्या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही सर्व भाविक भक्त देवी भक्तांनो, सेवेकरांनो आईची ह्या प्रकारची सेवा देखील आवर्जून करा। ह्याचे फळ तुम्हाला छानच भेटते। आई देवी तुमच्यावरती सदैव प्रसन्नच होईल। ह्याच्यामुळे तुमचे घरातील जे आर्थिक अडीअडचणी असतील, आजारपण असेल, मुलांची चिडचिड असेल, तुमच्या घरातल्या मुलांचे लग्न न होणे, मूलबाळ न होणं, ह्यासारखे आपल्या जे काही समस्या असतात त्या अडचणी समस्यातून आपल्याला नक्कीच मार्ग मिळतो। आपण त्यातून बाहेर पडतो। फक्त तुम्हाला कुलदेवीचा, तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायचा आहे, तिची सेवा करायची आहे। तर कोणी आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी त्यांच्याकडे वेळेच्या अभावी त्यांच्याकडून होत नाही ती सेवा, म्हणून आपली कुलदेवी जिथे असते तिथे जाण्यास त्यांना शक्य होत नसते। कुणी वर्षाने जातं, कुणी 3 वर्षाने जातं, तर कोणी 5-5 वर्ष त्या देवीला भेट द्यायला जात नाही। तर असं करू नका। तुम्ही तुमच्या घरच्या घरी तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करत जा। इथे तुम्हाला देवीला सौभाग्याची ओटी पण द्यायची असते, ती ओटी द्या नवरात्रीमध्ये तुमच्या देवीला, तुमच्या कुळदेवीला। तुमच्या कुळाचाराप्रमाणे तिची सेवा करा। नवरात्रीमध्ये कुठल्या भागामध्ये पोळीचा, साठोरीचा किंवा करंज्यांचा नैवेद्य दाखवतात, कोणी कडाकण्यांचा नैवेद्य दाखवतात। तर तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे देवीचा पूर्ण उपासना सेवा करण्याचा प्रयत्न करा। आई भवानी माता तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल। आता कुंकुमार्चन हे कुणी करावे? कुंकुमार्चन हे घरातील स्त्रियांनी करावे। स्त्रियांनी तर करावेच, पण पुरुषांनी देखील कुंकुमार्चन करू शकतात। अगदी कुमारी मुलगी सुद्धा हे कुंकुमार्चन करू शकते, मुलं सुद्धा कुंकुमार्चन करू शकतात, अगदी विधवा स्त्रिया देखील कुंकुमार्चन करू शकतात। कारण हे ब्रह्मांड हे माता, आपली जी युनिवर्स आहे ती माता, आणि आपण तिचे बालक आहोत। तर आपल्या देवीचा सेवा करण्याचा हक्क हा सगळ्यांना समान समप्रमाणात आहे। तर देवीची सेवा कुठल्याही प्रकारची असो सगळे करू शकतात, त्याच्यासाठी काही बंधन नाही। तुम्हाला आशा आहे तुम्हाला हे आजचा व्हिडिओमधून कुंकुमार्चन करण्याची पद्धत, ते का करावे, कसे करावे हे समजले असेल। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये भवानी आईचं, महाकालीचं नाव विसरायला लिहू नका। श्री स्वामी समर्थ। ओम नमो आदेश। जय महाकाली।